सगळ्यात मोठी बातमी आहे। नीट पेपर फुटीमुळे लाखो विद्यार्थ्यांवर परिणाम झाला आहे आणि याच प्रकरणामधली सगळ्यात महत्त्वाची अपडेट म्हणजे नीट पेपर फुटी प्रकरणामधल्या तिसऱ्या मनीषाला अटक करण्यात आली आहे। आतापर्यंत 2 मनीषाला अटक केलेली होती, एक पार्लरवाली होती आणि दुसरी प्राध्यापिका होती। आता त्यानंतर तिसऱ्या मनीषाला या प्रकरणामध्ये अटक करण्यात आली आहे। नीट पेपर फुटी प्रकरणात सीबीआयने आणखी एका आरोपीला अटक केली आहे। सीबीआयने मनीषा हवालदारला पुण्यातून अटक केली आहे। मनीषा हवालदारने फिजिक्सचा पेपर लीक केल्याचा आरोप आहे। एनटीएने तिला पेपर प्रक्रियेसाठी तज्ञ म्हणून नियुक्त केलं होतं। तिच्याकडे भौतिकशास्त्राच्या प्रश्नपत्रिकांपर्यंत पोहोचू ती शकत होती। यापूर्वी अटक झालेल्या मनीषा मांढरे सोबत मिळून तिनं भौतिकशास्त्राचे काही प्रश्न लीक केले होते। हे सर्व प्रश्न तपासण्यात आले आहेत आणि हेच प्रश्न लीक झालेले प्रश्न नीटच्या पेपरमध्येही आल्याचं आढळलंय। तर नीट पेपर फुटी मागची गुन्हेगार मनीषा नेमकी कशी आहे ते आपण समजून घेऊयात। ग्राफिक्सच्या माध्यमातून ही तिसरी मनीषा आहे। याच्यामध्ये मनीषा हवालदार असं तिचं नाव आहे, पुण्यातली ती आहे आणि सीबीआयच्या ताब्यात असल्याची माहिती आहे। आणि मुख्य म्हणजे फिजिक्सची प्रश्नपत्रिका फोडण्यामागे या तिसऱ्या मनीषाचा हात होता अशी माहिती समोर आलेली आहे। फिजिक्सची प्रश्नपत्रिका फोडण्यामागे हात होता कारण फिजिक्सची एक्सपर्ट ती होती आणि एनटीएने तिला यासाठी नेमलं होतं अशी माहिती समोर आलेली आहे। पुण्याच्या सेठ हिरालाल सराफ शाळेमध्ये ती कार्यरत आहे आणि नीट परीक्षा प्रक्रियेमध्ये एक्सपर्ट म्हणून त्याची नियुक्ती करण्यात आलेली होती। मात्र या नियुक्तीनंतर तिनं हे जे प्रश्न आहेत जे फायनल पेपरमध्ये येणार होते ते लीक केल्याची माहिती समोर आली आहे। फिजिक्सचे प्रश्न मनीषा मांढरेला पाठवले, म्हणजेच दुसरी मनीषा, आणि तिच्याकडे हे प्रश्न पाठवले। मनीषाने दिलेले प्रश्न प्रश्नपत्रिकेशी जुळल्याची माहिती सुद्धा समोर आलेली आहे आणि अशा पद्धतीनं या 3 मनीषांनी मिळून हा पेपर फोडल्याचं या ठिकाणी कळतंय। आता तिसऱ्या मनीषाला सुद्धा अटक करण्यात आली आहे। तर नीट पेपर फुटीमध्ये मनीषा नावाच्या महिलांनी पेपर फोडण्यात महत्त्वाची भूमिका साकारल्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं। महत्त्वाची भूमिका त्यांनी बजावलेली आहे। मनीषा वाघमारे एक आहे जी ब्युटिशियन होती, ब्युटी पार्लर तिचं होतं। त्याच्यानंतर प्राध्यापिका मनीषा मांढरे आणि तिसरी मनीषा जिला आता अटक केलेली आहे मनीषा हवालदार, ती फिजिक्स एक्सपर्ट म्हणून होती अशी माहिती समोर आली आहे। तिची एनटीएने निवड केलेली होती, नियुक्ती केलेली होती अशी माहिती आहे। आणि मनीषा मांढरे ही सुद्धा एनटीए कडूनच होती या नीटच्या पेपरसाठी। आणि तिसरं नाव आहे मनीषा वाघमारे जी ब्युटी पार्लर चालक होती आणि तिनं एजंट म्हणून काम केल्याची माहिती समोर आली आहे। अशा पद्धतीने 3 महिलांचा समावेश, 3 महिला या नीट पेपर फुटी मागे असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि या 3ही महिला पुण्यातल्या आहेत आणि मुख्य म्हणजे त्यांचं नाव मनीषा आहे। तर नीट पेपर फुटी ज्याच्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचा संताप आपल्याला पाहायला मिळतो, त्यांचं नुकसान होताना दिसते आणि याच नीट पेपर फुटीचा हळूहळू उलगडा होऊ लागलेला आहे। सीबीआय कडून या प्रकरणाचा कसून तपास सुरू आहे। जसजसा तपास पुढे सरकतोय तसतसे नवनवे आणि तितकेच धक्कादायक असे माहिती समोर येते। याच्यामध्ये नीटचा पेपर तब्बल 5 राज्यांमध्ये विकला गेल्याचा सीबीआयला संशय आहे। फक्त महाराष्ट्रामध्ये नाही किंवा फक्त राजस्थान आणि बिहारमध्ये नाही तर 5 राज्यांमध्ये हा पेपर विकला गेल्याचा संशय सीबीआयला आहे। ह्या पेपर फोडणारे आणि त्याची विक्री करणाऱ्यांपैकी बहुतेक बडे मासे सीबीआयच्या गळाला लागल्याचं सुद्धा कळत आहे। मात्र नॅशनल टेस्टिंग एजन्सी व्यतिरिक्त बाहेरील काही व्यक्ती अजूनही संशयाच्या भोवऱ्यात आहेत। महाराष्ट्रामधून नीट पेपर फुटल्याचं सीबीआयच्या तपासात उघड झालं आहे। म्हणजे हा जो पेपर कुठून फुटला तर महाराष्ट्रामधून फुटल्याचं सीबीआयच्या तपासामध्ये उघड झालंय आणि त्यामुळे सीबीआयनं आता लातूर पाठोपाठ बीड आणि अहिल्यानगर जिल्ह्यावर सुद्धा लक्ष केंद्रित केलंय। तर हे पेपर फुटीचं नेटवर्क नेमकं कशा पद्धतीने पसरलेलं होतं ते आपण समजून घेऊयात। ग्राफिक्सच्या माध्यमातून 5 राज्यांमध्ये हे नेटवर्क पसरलेलं आहे। याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्र आपलं राज्य आणि या ठिकाणी बरेचसे पेपर छपाईचं काम झालेलं होतं नीटच्या आणि त्याच ठिकाणावरून हा पेपर फुटल्याचा संशय आहे। आणि त्याच्यानंतर राजस्थानमध्ये पेपर सर्वाधिक विक्री झाल्याचा माहिती आता समोर आलेली आहे। सीबीआय जसजसा तपास करते त्यातून ही धक्कादायक अशी माहिती समोर येते। राजस्थानमध्ये सगळ्यात जास्त या पेपरची विक्री झाली, त्याच्या पाठोपाठ बिहार, पश्चिम बंगालचं सुद्धा नाव येतंय आणि बिहारमध्ये लाखोंनी पेपर विक्री झाली अशी माहिती समोर आलेली आहे। बिहारमध्ये ज्यांनी हे पेपर खरेदी केले त्यांनी त्याच्यासाठी लाखो रुपये मोजले आणि चौथं नाव आहे पश्चिम बंगालचं। पश्चिम बंगालमध्ये ही पेपर पोहोचवल्याची माहिती समोर आलेली आहे आणि अशा पद्धतीने हे जे पेपर फुटीचं जाळं आहे, नेटवर्क आहे ते पसरलेलं होतं या 5 राज्यांमध्ये।
पाचवं राज्य आहे केरळ, या ठिकाणी सुद्धा पेपर विकला गेल्याची माहिती समोर आलेली आहे। म्हणजे अशा पद्धतीनं महाराष्ट्रामधून जिथं छपाई होत होती तिथून पेपर फुटला आणि त्यानंतर या 5 राज्यांमध्ये पसरवला गेला, लाखोंना त्याची विक्री झाली। त्यामुळं आता याच्यामध्ये नेमकी कुणावर कारवाई होणार आणि किती कठोर कारवाई होणार याकडे लक्ष आहे। दरम्यान आणखी काही माहिती आपण समजून घेणार आहोत। त्याच्यामध्ये मोटेगावकरला तर अटक झालेलीच आहे। नीट 2025 सुद्धा तर रडारवर आलेली आहे, कारण 2025 मध्ये सुद्धा पेपर फुटलेला होता। नीट 2025 चा तपास केला जातोय। सीबीआय कडून 2025 च्या पेपरची तपासणी होणार असल्याची माहिती सुद्धा समोर आली आहे। त्यामुळे त्यावेळेचा पेपर नेमका कोणी फोडला होता, किती लोकांपर्यंत गेला होता त्याची तपासणी होणार आहे। 2025 मध्ये ही मोटेगावकरनं पेपर फोडल्याचं समोर आलं आहे। म्हणजे मोटेगावकर हा फक्त 2026 आत्ताचा पेपर फुटी मागे नाही, तर मागच्या वेळेला 2025 मध्ये जी पेपर फुटी झालेली होती त्याच्या मागे सुद्धा मोटेगावकरचा हात असल्याचं संशय आहे। आणि आरसीसी क्लासेसच्या विद्यार्थ्यांच्या चौकशीमधून ही माहिती समोर आलेली आहे। म्हणजे मोटेगावकर यानं फक्त पहिल्यांदा पेपर फोडला नाही, तर याच्या आधी सुद्धा त्यानं पेपर फोडल्याचं आता कळत आहे। त्याच्याच विद्यार्थ्यांकडून ही माहिती समोर येते। मोटेगावकरच्या अडचणी त्याच्यामुळे वाढण्याची शक्यता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते, कारण फक्त हे जे पेपर विकणारे आहेत किंवा फोडणारे आहेत त्यांची नाही, तर ज्यांच्यापर्यंत पेपर गेलेला होता अशा विद्यार्थ्यांची ही चौकशी केली जाते आणि त्यामधून ही धक्कादायक अशी माहिती समोर आलेली आहे। त्यामुळे आता 2026 आणि 2025 मध्ये का त्याच्या आधी सुद्धा हा पेपर फोडला गेला होता असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झाला आहे। त्यामुळे सीबीआयच्या चौकशीमधून नेमकं काय काय समोर येणार ते बघावं लागणार आहे। दरम्यान या नीट पेपर फुटी प्रकरणावर विजय वडेट्टीवार यांनी धर्मेंद्र प्रधान जे केंद्रीय मंत्री आहेत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। पाहूया। खरं तर मूळ हे सरकारचा दोष आहे। काय करतायत देशाचे शिक्षण मंत्री? झोपा काढत आहे, त्यांना काही अक्कल नाही की 10 वर्षामध्ये 25 वेळा जर नीटचा पेपर फुटतो आणि त्यावर जर त्या सिस्टममधील लोकच त्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत तर मग मंत्री म्हणून काही जबाबदारी आहे की नाही? आणि थोडी तरी लाज असती धर्मेंद्र प्रधानांना तर त्यांनी राजीनामा दिला असता, पण ते राजीनामा देऊ शकत नाहीत, कारण नैतिकता नीतिमत्ता या सरकारच्या मंत्र्यामध्ये नाही, कुणामध्येच राहिली नाही। या नीट पेपर फुटीचं महाराष्ट्र कनेक्शन समोर आल्यावर राऊतांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे बोट दाखवलंय। केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेतला पाहिजे। महाराष्ट्रात पेपर फुटले, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जबाबदारी घेतली पाहिजे। काय करताय? हां, तुम्हाला धमक्या नाही ते तुम्हाला रस्त्यावरती आणून लोकांनी जाब विचारला पाहिजे। तर देशभरामध्ये गाजत असलेल्या या नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये लातूरमधील आणखी 2 डॉक्टर सीबीआयच्या रडारवर आलेले आहेत। नीट पेपर फुटीमध्ये लातूरचे आणखी 2 डॉक्टर हे सीबीआयच्या रडारवर आहेत। त्यांचं कनेक्शन नेमकं काय आहे, तर त्यांनी सुद्धा हा पेपर विकत घेतल्याची माहिती आहे। 2 नामांकित डॉक्टर लातूरमधले त्यांनी त्यांच्या मुलांसाठी हा पेपर विकत घेतल्याचं कळत आहे। या दोन्ही डॉक्टरांनी आपल्या पाल्यांसाठी पीव्ही कुलकर्णीकडून जो प्राध्यापक एनटीए सोबत संलग्न होता, पेपर सेट करण्याचं काम करत होता, त्याच्याकडून प्रश्नपत्रिका विकत घेतल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे। आणि कुलकर्णीच्या चौकशीमधून या 2 डॉक्टरांची माहिती समोर आल्याचं कळत आहे। दरम्यान या प्रकरणामध्ये आणखी काही पालक, विद्यार्थी आणि मध्यस्थांची नावं समोर येणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।